नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहत होतो भागाकार. भागाकारामध्ये आपण बघितलं की भागाकाराचे किती प्रकार आहेत? 4. साधा म्हणजे पूर्णांक म्हणायच्या आधी पूर्णांकाचा केला आपण, फक्त पूर्णांकाचा भागाकार. नंतर आपण सुरू केला होता अपूर्णांकामध्ये दशांश अपूर्णांकाचा, त्याच्यानंतर व्यवहारी अपूर्णांक आणि शेवटी कोणता असतो? पूर्णांकयुक्त अपूर्णांक. तिसरा प्रकार व्यवहारी अपूर्णांकाचा भागाकार. आता व्यवहारी म्हणलं की तुम्हाला माहिती साधा अपूर्णांक असतात, म्हणजे अंश आणि छेदात संख्या येणार अशी है ना, यांचा भागाकार. आता याच्यात तुम्हाला गुणाकार जसा येतोय तसंच भागाकार आहे, फक्त थोडंसं एक टेक्निक चेंज करायचं. इथं सगळ्याचं लक्ष आहे. इथं काय करावं लागतं माहिती आहे का? ज्यावेळेस मध्ये भागाकाराचं चिन्ह येतं ना, त्यावेळेस ही जी पुढची संख्या आहे, ऐकताय सगळे, पुढची संख्या उलटी करावं लागते, म्हणजे व्यस्त करावं लागते. याला काय करायचं? 5 वर न्यायचा, 1 खाली आणायचा, आणि बाकी गुणाकार जसं करतो ना तसं गुणाकाराचं चिन्ह टाकून गुणाकार करून टाकायचं, म्हणजे अंशाचा गुणाकार छेदाचा गुणाकार. म्हणजे काय करायचं? आता ह्या संख्येला बदलायचं नाही आपल्याला. ही जी पुढची संख्या आहे तिला आपल्याला असं लिहायचं आहे. आता मी इकडे लिहिलं चालेल, 2/3 गुणाकार टाकायचा. इथं भागिलेच्या जागे काय करायचंय? गुणाकार. आणि हे व्यस्त संख्या करायची. व्यस्त म्हणजे छेदातला अंशात, अंशातलं छेदात, म्हणजे 5/1 उलट करायचंय. आणि मग आपला गुणाकार माहितीच आहे तुम्हाला, याचा कालच आपण शिकलो. 2 आणि 5चा गुणाकार केला तर 2×5 = 10 आणि 3×1 = 3, म्हणजे 10/3 असं उत्तर पाहिजे. बघा इथं खाली दिलेलं आहे, बघा दिसतंय. काय करायचं कळलंय? दुसरा जो अपूर्णांक आहे, 2 संख्या दिल्या असणार ना, त्यातला जो दुसरा अपूर्णांक आहे त्याला फक्त उलटा करायचा आहे आणि गुणाकाराचं चिन्ह टाकायचं भागाकाराच्या जागी. समजतंय? म्हणजे असं लिहिलंय, दुसऱ्या व्यवहारी अपूर्णांकाचे अंश आणि छेद आदला बदल करून म्हणजे अंशाच्या जागी छेद, छेदाच्या जागी अंश करून भागाकाराचे रूपांतर कशात करायचं? गुणाकारात. बाकी गुणाकार तर तुम्हाला येतोच आहे. जमल? घ्या लिहून. कोणाचा गुणाकार केला कळलं नाही? ह्या दोघांचा आणि ह्या दोघांचा, अंशाचा आणि छेदाचा गुणाकार. डायरेक्ट काटाकाटी होत असेल तर करायची असते, काटाकाटी पण होत नाही. दुसरं एक उदाहरण देतो, तुम्ही ट्राय करून पहा. 4/5 भागिले 2/10. ज्या वेळेस भागाकाराचं चिन्ह येईल त्यावेळेस लक्षात ठेवायचं आपल्याला, याला आपल्याला व्यस्त गुणाकारात रूपांतर करायचं आहे की नाही. मग आता पहिली संख्या आहे तशी ठेवायची, पहिल्याला बदलायचं नाही. काय करायचंय? पुढच्या संख्येला आपल्याला चेंज करायचंय. 10 वर टाकायचे आणि 2 खाली टाकायचे, बरोबर झाला व्यस्त गुणाकार. आता इथं काय करायचं आहे? डायरेक्ट अंशाचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार. पण आपल्याला जर काटाकाटी करता येत असेल तर त्यावेळेस काटाकाटी करून घ्यायची. आता तुम्ही 4×10 = 40, 5×2 = 10 असं करण्यापेक्षा इथंच काटू शकता. यांना कसं काटू शकता? 2 ने 4 ला भाग जातो, 5 ने 10 ला भाग जातो. मग 2 = 4 झालं, आणि 5 ने 10 ला म्हणल्यावर 5 × 5, 5×2 = 10. मग आता 2चा आणि 2चा गुणाकार होईल. 2 × 4 व 2 × 2 राहिलं आहे का नाही, आणि खाली किती राहिलं? 1 × 1. 1 × 1 म्हणजे एकच आहे का नाही. मग 2 × 4, 4/1, आणि 4/1 लिहिण्याच्या ऐवजी फक्त 4 लिहिलं तरी चालतो. छेदात 1 लिहायची गरज नसते. ठीक आहे. पण उत्तर नंबर याचं किती येते? मग 4. सगळ्यांचं आलंय? बरं, काही कन्फ्युजन नाही ना? तुम्ही असं नाही की इथंच काटाकाटी करून पुढेही करू शकता परत, पण मुद्दा काय असतो, थोडक्यात काटाकाटी केलं ना म्हणजे गुणाकार छोटा होतो. काटाकाटी इथं नाही केली तर मग गुणाकार मोठा होतो, मग पुढे काटायला जड जातं ना. ठीक आहे, पुढचं देवा तो तुम्हाला करा तुम्ही. आता 2/3 भागिले 8/9. चला, सगळ्यांचं लक्ष आहे. आता इथं आपल्याला काय करायचंय? भागाकाराचं चिन्ह आलं की डोक्यात एकच ठेवायचं आहे, आपल्याला पहिली संख्या आहे तशी ठेवायची, गुणाकारात रूपांतर करायचंय, म्हणजे पुढची संख्या व्यस्त करायची. वर 9 गेला, खाली 8 गेला, बरोबर. आता काटाकाटी होत असेल तर करून घ्यायची. 3 ने 9 ला भाग जातो, 3×1 = 3, 3×3 = 9. 2 ने 8 ला भाग जातो, 2×1 = 2, 2×4 = 8. मग 3 आणि 1 चा गुणाकार होतो, 3×1 = 3, 4 आणि 1 चा गुणाकार होतो, 4×1 = 4. याच्या पुढे काटाकाटी होत नाही, म्हणजे 3/4. 3/4 उत्तर. ओके, सगळ्यांचं आलंय? चला पुढचं उदाहरण घेऊ. तुमची प्रॅक्टिस होईपर्यंत घेऊ, काय अडचण नाही. लक्ष द्या सगळे. भागाकाराचं चिन्ह आहे म्हणजे 21/29 गुणिले वर 29 गेलं, खाली 63 आलं. 29 कटतंय डायरेक्ट. सारखी संख्या आली ना, कट करायची डायरेक्ट. आता 21 ने 63 ला भाग जातो, पण 21 चा पाडा येत नसेल तर मग 75 होऊन जाते परत. मग तुम्हाला परत 21/63 असं लिहून विचार करत बसावं लागतंय. मग कुणी भाग जातो आहे का नाही, 7 ने जातो, 3 ने जातो, असा विचार करावा लागतोय. पण मग सोपं काय? 21 चा पाडा आला पाहिजे, सगळ्यात सोपं. 21×1 = 21, 21 त्रिक
63. म्हणजे वरती किती 1 गुणिले 1 राहत आहे आणि 3 गुणिले 1 राहत आहे म्हणजे 3. 1/3. आलं लक्षात? उत्तर आहे का बघा? 1 नंबरच दिसतंय सगळ्यांना? चला पुढचा प्रश्न घेऊ. असं आले मी काय सांगितलं 3 संख्या म्हणजे 2 पेक्षा जास्त संख्या आल्या ना तर डावीकडून सुरू करा. मी तर असं लिहून दिलंय बघा खाली. अशा उदाहरणात डावीकडून सोडत जावे. तुम्ही काय करायचं हे असं लिहून ठेवा. 2 पेक्षा जास्त आले ना असं कॅल्क्युलेशन मध्ये तर भागाकारात ते डावीकडून उजवीकडे सोडत जायचं. डावीकडून म्हणजे काय? आधी या दोघांचं सोडून घ्यायचं मग राहिलेलं संख्येचं जी यांचं उत्तर येईल ते यांच्यासोबत. आलं लक्षात? आता पहा वरती इथं भागाकाराचं चिन्ह आहे. मग आता या ठिकाणी पहिली संख्या आहे तशी ठेवली आपण 4/5. व्यस्त केला पुढच्याचा 5/4. ठीक आहे. पुढचं आपण नंतर बघू काय करायचंय. आता याला आधी क्लिअर करा. 4 1 4 4 1 4 5 1 5 आणि 5 1 5 सारखं झालं का नाही? म्हणजे सरळ सरळ 1/1 आले बघा. 1 गुणिले 1 आणि 1 गुणिले 1 1/1. आता राहिलेली संख्या वरती काय भागाकारामध्ये ना आपण ते नंतर करू. आधी लिहून घेऊ खाली. 4/5 असं झालं आहे. म्हणजे यांचं आलेलं उत्तर हे आणि राहिलेली संख्या ही. आता याला व्यस्त करू आपण. व्यस्त म्हणजे याला उलट करू. आता 1/1 आता गुणाकारात टाकलं तर वर झालं 5 खाली जाईल 4. तुम्ही स्टेप कमी करू नाही करू शकता म्हणजे पटकन करायचं त्यावेळेस पण आता समजून येण्यासाठी सांगतो मी असं. आता काय झालं येतं काटाकाटी होत नाही त्यावेळेस डायरेक्ट अंशाचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार. यांचा गुणाकार केला ह्या दोघांचा गुणाकार केला. 5 1 5 आणि 4 1 4 5/4 असं आहे ते. तुम्ही मेमरी आहे ना त्यात? करा. 400/500. आता बघा भागाकाराचं चिन्ह आहे. याला गुणाकार व्यस्त मध्ये टाकायचं याला उलट करावं लागतंय. 250/120. ज्यावेळेस असे 0 0 वर इकडे तिकडे सगळीकडे दिसत ना त्यावेळेस 0 कट करायचे जेवढे होते तेवढे. म्हणजे काय समजा खालचं 1 0 कटलं तर इकडचं 1 कटलं बरोबर. याचं 1 कटलं तर याचं 1 कटलं. सारख्या कट मारायचे नाही तर सगळेच कट करीत उद्या. कळलंय का? वर जेवढे कटते तेवढेच खाली काढायचे. वर जेवढे कटते तेवढेच खाली काढायचे. नाही तर मनानेच किती काढतात म्हणतात चला शून्य का पुन्हा काढायचं म्हणलं काय. ऐकताय सगळे? आता या ठिकाणी काय करायचं बघा. उरलेली संख्या कोणती? इथं 25 आणि इथं किती आहे 50. 25 1 25 25 दोन्ही 50. 5 ने भाग घालण्यापेक्षा 25 ने घालू शकतो हे म्हणत होतो मी तुला. तू म्हणतो 5 5 25 करू 5 5 असं 5 10 50 करू. त्याच्यातही घोटाळा झाला असं तू पाडा म्हणता तू म्हातारा होतोस परत. आता हे झालं 1/2 आलं इकडं आणि इथं 12 आणि इकडे किती आहे 40. आता 12 आणि 40 ला दोन्ही संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो? 4 ने पण जातोय का 4 ने? बर आता इथं बघा 3 चौक किंवा 4 त्रिक 12. तुम्ही आता कसंही करा तुम्हाला जे सोपं पडेल. 4 ने गेला पण 4 त्रिक 12 आणि वरती 4च्या शेवटच्या म्हणजे 10व्या नंबरला येतं 40. 4 10 40 म्हणून वरती राहिलं 10. 4 10 40. कळलं का? आणि 4 त्रिक 12. आता वरती किती उरतंय? 10 गुणिले 1 उरतंय आणि खाली 2 गुणिले 3 उरतंय. समजतंय? मग 10 1 10 आणि छेद 3 दोन्ही 6. आता पण याला परत भाग जातोय. 6 ला 10 ला 2 ने भाग जाऊ शकतो. यांचं निम्म होऊ शकतो म्हणजे 2 त्रिक 6 2 पंचे 10 म्हणजे उत्तर आलं 5/3. बरोबर ना? बघा पर्याय आहे का? ह्या चिन्हाचा अर्थ भागिलेच होतं बरं का. नाही तर परत म्हणजे ऑब्लिक होतं सर. 5/3. अजून देऊ तुम्हाला उदाहरण घ्या. थोडं मोठं याच्यासारखं मोठं उदाहरण देतो तुम्हाला सोपं करायला. 600 भागिले 300 भागिले आता पहा. आता याला आपल्याला काय करावं लागेल? 600/300 गुणिले 600/1200. याच्यामध्ये 0 कटतेत हे 0 कटतेत हे 0 कटतेत हे 0 कटतेत. ओके. आता तुम्ही 6 1 6 6 दोन्ही 12 आणि 3 1 3 3 दोन्ही 6. तुम्ही गणित कसं केलंय? व्यस्त कसं काय नाही केलं? मनानेच काही करीता का काय? 2 1 2 आणि 2 1 2. आता 2 अधिक 2 छेद 2 आला की
एकने दोन्ही त्याला भाग ना, बे एक बे बे एक बे. मग 1/1 लिहिण्यापेक्षा डायरेक्ट 1 लिहिलं तरी बरोबर आहे. 144 भागिले 144 भागिले 121 भागाकाराचं चिन्ह. बरोबर. 144 छेद 121. आता बघ या संख्येला आपल्याला व्यस्त करायचं पुढच्या 11/12. सरळ गोष्ट काय आहे, आता इथं शून्य बिन्य नाही काही. 12 ने 144 ला भागात जातोय का बघायचं. नसेल तर मग छोटी संख्या घे, 2 ने भाग घाल, 2 ने जातो का बघायचं. कमीत कमी संख्या घ्या जर तुम्हाला मोठ्या संख्येचा प्रॉब्लेम असेल तर, किंवा तुम्ही 6 संख्या घ्या, तुम्ही 12 संख्या घ्या. 12 ने भाग जातो डायरेक्ट. 12 एक 12. ठीक आहे. तुम्हाला डायरेक्ट कळत नसेल 12चा वर्ग आहे हा, पण जर कळत नसेल तर तुम्ही याला एवढ्या संख्येला तर घालू शकता ना भाग. 12 एक 12 उरले किती 2. काल शिकलो ना आपण असं. मग आता 2 उरले किती झाले 24. 12 दोन्ही 24. वर किती आला आता 12. खाली एकच झालं. हा कळलं का. 12 एक 12 12 12 144 असा अर्थ झाला त्याचा. आणि आता 11 आणि 121 ला म्हणजे हा 11चा 121 वर्ग आहे अशी संख्या येते जास्त करून. मग आता 11 एक 11 याला संख्येला भागायला 11 एक 11 उरले किती 1. मग पुढे किती झालं 11. परत 11 एक 11 म्हणजे वरती 1 आलं खाली 11 आलं. बरोबर. मग 12 गुणिले 1 किती झालं 12 एक 12 यांचा गुणाकार झाला आहे ना. आणि खाली काय 11 गुणिले 1 11 एक 11 12/11 यांना भाग जात नाही तसंच लिहायचं. झालं की. चला आता थोडस पुढे जाऊ आपण. पूर्णांक युक्त अपूर्णांकाचा भागाकार या शब्दांचा अर्थ तुम्हाला कळतोय, वारंवार झाले आता. पूर्णांक युक्त अपूर्णांक म्हणजे काय, एक संख्या पूर्णांक असणार, एक संख्या अपूर्णांक असणार. म्हणजे एक पूर्ण अंक, एक अंश आणि छेदातला अंक, एक पूर्ण अंक आणि एक अंश आणि छेदातला अंक. ठीक आहे. तुम्हाला मागे पण सांगितलं पूर्णांक अपूर्णांकाचं बेरीज का जसं करीत होतो आपण तसं इथं करू शकता. पण आता आपल्याला काय करायचंय, व्यस्त करायचंय. म्हणजे आधी आपण संख्या ठीक करणं गरजेचं आहे. म्हणजे जेव्हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक येतो त्यावेळेस याला साधा अपूर्णांक करायचा. साधा अपूर्णांक करायचा म्हणजे काय करायचं, ह्या संख्येला गुणायचं आणि वरची संख्या प्लस करायची, छेदात जी आहे ती ठेवायची. ह्या संख्येला या संख्येशी गुणायचं, प्लस वरचा टाकायचा आणि खाली छेदात जी आहे ती ठेवून द्यायची. म्हणजे ही संख्या काय आहे ते आधी आपण करू. बे एक बे अधिक 1 किती झालं 3. 3/2 छेदातला तसाच ठेवला. भागाकाराचं चिन्ह आहे 5 गुणिले 3 5 त्रिक 15 प्लस 1 वरचा 16 16/5. आता शिका आपला साधा अपूर्णांक आला मगाच्यासारखा. आता इथून पुढचं तुम्हाला येतच आहे. इथून पुढे काय करायचं, फक्त याला व्यस्त करायचंय. आता 3/2 गुणिले 5 वर गेलं 16 खाली गेलं. बरोबर. आता इथं भागाकार काटाकाटी होती का बघायचं. होती का काटाकाटी, नाही होत. मग 5 त्रिक वरचा गुणायचा ना. मग आता काटाकाटी होत नसेल त्यावेळेस डायरेक्ट अंश अंश छेद छेद गुणाकार. 5 त्रिक 15 झालं आणि 16 दोन्ही 32. 15/32 असं उत्तर आहे. बघा इथं खाली दिसतंय. पूर्णांक संख्येत छेद मिसळायचा आहे म्हणजे गुणाकार करायचा आहे आणि वरचा अंश मिसळायचा आहे की नाही. 4×5 20 20 अधिक 1 21 21 छेद किती 5 छेदातला आहे त्याचं ठेवलं. भागाकाराचं चिन्ह 5×4 20 अधिक 1 21 छेद जसं तसं 4. आता याला गुणाकार व्यस्त करायचा आपल्याला म्हणजे पुढची संख्या आदला बदल करायची. मग इथं कसं होणार बाबा, वरची संख्या आहे तशी पहिली गुणिले 4/21. बरं ना. आता 21 आणि 21 सारखा आल्यावर कट झाला ना ते. 21 एक 21 21 एक 21 का नाही व्हायचं, होईल ना. मग राहिलंच काय खाली 4 एक 4 आणि 5 एक 5. 4चा आणि 1चा गुणाकार होईल आणि 5 आणि 1चा गुणाकार होईल. 4 छेद किती राहिलं 5. हे एवढं सोपं जर खेळत बसला तू कसं व्हायचं तू. चला पुढचं सोडवा. संख्या मोठी आली. मोठी संख्या आल्या काय करायचं कळतंय ना. मागे सांगितलं तसं आधी साध्या संख्येत रूपांतर करा त्यांचं. साधा व्यवहार अपूर्णांक करा त्याचा. नंतर तुम्ही आधी 2 संख्येचं करायचं, नंतर राहिलेलं संख्येचं डावीकडून उजवीकडे सुरू करायचं. तुम्हाला सांगितलं होतं ना, मागे सांगितलं तसं आहे.
तर या ठिकाणी काय केलं होतं आपण बघा, साध्या पूर्णांकात रूपांतर करायचं, बरोबर. म्हणजे काय करायचं, पूर्णांक संख्या आणि छेद गुणाकार प्लस 1, 3 दोन्ही 6 अधिक 1 7, 7/2 भागिले बे एक बे अधिक 1 3/2 भागिले 5 एक 5 अधिक 1 6, 6/5. आता ज्यावेळेस 3 संख्या 2 संख्यापेक्षा जास्त येतात ना, त्यावेळेस डावीकडून सुरू करायचं, आधी यांचं मिटायचं मग हे राहिलेलं करायचं. मग याला व्यस्त मध्ये टाकलं आपण, 7/2 गुणिले वरचा 2, वर गेलं 2 खाली गेलं 3. आता काटाकाटी होती बे एक बे बे एक बे, मग आता किती 7 एक 7 आणि 3 एक 3, म्हणजे याचं होतं 7/3. वरती अजून ही राहिलेली संख्या आहे ती खाली घेऊ आपण, भागाकारात आहे 6/5. तर मग आता काय करायचं आपल्याला, याला परत व्यस्त करायचं आहे. याचं व्यस्त केल्यानंतर काय होतं, 7/3 गुणिले वर जाणार 5 खाली जाणार 6. आता या ठिकाणी काटाकाटी होत नाही, मग 7×5 35 आणि 6×3 18 18, 35/18 हे उत्तर याचं आलं होतं. आपण इथं पण लिहिलेलं आहे. त्यानंतर ओके, पुढचं गणित केलं होतं आपण 2 गुणिले 1 + 1 5 गुणिले 7 + 1. आता याला साध्या पूर्णांकात घ्यायचं आपल्याला, बे एक बे आणि अधिक 1 3/2 भागिले 7×5 35 + 3 38/7, बरोबर ना. मग आता याला उलट करावं लागेल, उलट म्हणजे तिरपं करायचं, याच्या ठिकाणी व्यस्त करायचंय. 3/2 गुणाकाराचं चिन्ह, गुणाकारात रूपांतर करताना वर 7 गेलं खाली गेला 38. आता 7 आणि याचं जर बघितलं आपण सगळ्या संख्येचं, तर कॅल्क्युलेशन करताना काटाकाटी होत नाही त्यावेळेस डायरेक्ट अंशाचा अंशासोबत गुणाकार, छेदाचा छेदासोबत गुणाकार, तिरपा मारायचा नाही इथं. 7×21 आणि 38 गुणिले 2 किती होते 76. वाटलंच तुम्ही नसन थोडंसं कॅल्क्युलेशन होत तर पटकन इकडे मांडून द्यायचं. बे 8 16 आच्याला 1 3 दोन्ही 6 आणि 1 7 76, म्हणजे 76 21/76 असं उत्तर आहे. इथं पण मी तुम्हाला खाली दाखवलं. हा, आता हे झालेलं आहे. म्हणजे पुस्तकी भाषेनुसार जर तुम्हाला जे कॅल्क्युलेशन करायला पाहिजे, जे टाईप आहे ते आपण पाहिलं. पण जर तुम्हाला एकत्रित विचार केला आपण, याच्यामध्ये आपण बेरीज शिकलो, वजाबाकी शिकलो, गुणाकार शिकलो, भागाकार शिकलो, तर तुम्हाला आता थोडंसं हे अंश आणि छेदाच्या बाबतीत थोडंसं कंप्लीट करतो. अपूर्णांकाची, कोणत्या अपूर्णांकाची, साध्या किंवा व्यवहारी लिहू आपण, व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार, म्हणजे या सगळ्या क्रिया मी तुम्हाला एकत्र करून दाखवतो आता, आहे का नाही. एक उदाहरण घेऊ आपण. समजा पहिलं उदाहरण घेतलं आपण, 2/3 अधिक 4/6. ठीक आहे. आता छेद समान असताना छेद समान नसताना अशा दोन टाईप होते. पण छेद समान नसताना काय करायचं तेवढं घेऊ. छेद समान असताना तुम्हाला माहिती फक्त अंशाची बेरीज होती, छेदाची बेरीज होती, तिथं काय अवघड नाहीये. पण या ठिकाणी छेद समान नाहीये, छेद समान नसताना आपण तिरका गुणाकार करतो. त्याच्यानंतर आता मी तुम्हाला दुसरं गणित दिलं, समजा 2/3 प्लसच्या जागी काय आलं मायनस. मग इथं समजा आपण थोडंसं याला जर उलट लिहिलं, इथं इकडची संख्या मोठी करू थोडीशी, म्हणजे तुम्हाला काय होईल कन्फ्युजनला सोडवायला जो सोपं पडेल. असं करू आपण, 4/6 वजा 2/3. ठीक आहे. त्यानंतर गुणाकारात जर लिहिला आपण 4/6 गुणिले 2/3 आणि भागाकारात लिहिलं तर बघा 4/6 भागिले 2/3. आता तुम्हाला या चारही क्रिया करता येतात का हे महत्वाचं आहे. ठीक आहे. आधी तुम्ही ट्राय करून बघा, मग मी तुम्हाला सोप्या भाषेत क्लिअर करतो परत. हे चारही क्रिया करता येतात त्या बघा, बघू तुम्हाला ते डोक्यात राहिले का विसरून गेलात तुम्ही. आता बघा मध्ये चिन्ह कोणतं हे मॅटर करते सगळ्यात. आता इथं बेरजेचं चिन्ह आहे म्हणजे बेरीज करायची, पण छेद जर भिन्न असेल, छेद कसा असेल भिन्न असेल, तर मग तिरकस गुणाकार करतो आपण आणि मग जी संख्या येईल त्याची आपण बेरीज करतो. मग आता 3 आणि 4चा गुणाकार, 6 आणि 2चा गुणाकार आणि छेदाचा छेदासोबत गुणाकार, बरोबर. मग आता या ठिकाणी 3 चोक 12 वरती लिहितो मी आणि 6 दोन्ही 12 वरती लिहिलं, प्लसचं चिन्ह होईल इथं
आणि खाली 6×18 म्हणजे याचं उत्तर किती येतं इथं 18. बरोबर. आता वरती किती झालं मग 12 + 12 24. 24/18 याला भाग जातोय. जात असेल त्यावेळेस काटाकाटी करायची. मग 6 ने भाग जाईल. 6×18 6×4 = 24 म्हणजे उत्तर किती येतं याचं 4/3. बरोबर आलंय 4/3. पुढे काय होणार आता याची वजाबाकी करायची. वजाबाकी म्हणल्यावर परत याचे कॅल्क्युलेशन म्हणजे इथं छेद भिन्न असेल तर परत काय करावं लागतं तिरकस गुणाकार. यांचा याच्यासोबत याचा याच्यासोबत आणि छेदाचा छेदासोबत. बरोबर. 4×3 = 12 आणि 6×2 = 12 वजाबाकीचं चिन्ह होईल मध्ये आणि खाली छेदाचा गुणाकार 6×18. बरं 12तून 12 गेले 0 वरला आणि छेद किती 18 0/18. आता काटाकाटी होत नाही त्यावेळेस गरज नाही. पुढे काय यांचा आता ज्यावेळेस गुणाकाराचं चिन्ह मध्ये येत आहे त्यावेळेस लक्षात ठेव काटाकाटी होतं का बघायचं आधी. काटाकाटी होतं इथं इथंच करायचं. गुणाकाराचं चिन्ह मध्ये असल्यास होते काटाकाटी नाही होत. 2 आणि 6 भागात जात नाही का जातोय ना. 2×1 = 2 2×3 = 6 गेला भाग. आता यांना नाही जात मग नाही घालायचा. मग 4×1 = 4 उरलेल्या संख्या वरती गुणाकार छेदामधली छेदामध्ये गुणाकार 3×3 = 9 4/9. कळलंय. प्लस आता या ठिकाणी भागाकार आला. भागाकार आला तुम्हाला माहिती व्यस्त करावा लागतो तो गुणाकार. म्हणजे याला आपण गुणाकार व्यस्त जर केलं तर 4/6 गुणाकारात रूपांतर करणे म्हणजे पुढची संख्या उलटी करायची. झालं. आता तुम्हाला तर माहितीच बाकी काय करायचं. इथं 2 ने 4 ला भाग जातोय. 2×1 = 2 2×2 = 4 3×1 = 3 3×2 = 6 वरती काय उरलं 2×1 = 2 आणि 2×1 = 2 1×1 = 1 2×1 = 2 2×1 = 2. उत्तर किती 1/1 म्हणजे कितीच 1 लिहायचं. जमलंय तुम्हाला करायला. 5/2 अधिक 3/4 5/2 वजा 3/4 5/2 गुणिले 3/4 आणि 5/2 भागिले 3/4. बेरजेचं वजाबाकीचं गुणाकाराचं आणि भागाकाराचं उदाहरण आहे. सोडवा आता. व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार. ज्यावेळेस छेद भिन्न असतात त्यावेळेस बेरजेमध्ये तिरकस गुणाकार करायचा असतो. तिरकस गुणाकार उठल्या सुटल्या कसाही नाही करायचा. ज्यावेळेस छेद भिन्न आहेत तेव्हा आपण गुणाकार करतो. वजाबाकीमध्ये आणि गुणाकार बेरजेमध्ये सेम नेम आहे तोच. कळलंय. वरती बघा ज्या वेळेस छेद भिन्न असतो त्यावेळेस बेरीज आणि वजाबाकीमध्ये तिरकस गुणाकार होतो. ही कॉमन गोष्ट झाली दोन्ही मधली. याचा तिरकस गुणाकार ह्या दोघांचा आणि छेदाचा छेदासोबत गुणाकार हे लक्षात घ्या. आता 5×4 = 20 20 वरती लिहिलंय मी आणि 3×2 = 6. आता यांचं काय होणार बेरीज जी संख्या आहे त्याची बेरीज होती. वाटल्यास तुम्ही एक स्टेप वाढवून पुढे लिहिलं तरी चालेल काही अडचण नाही. आणि 4×2 = 8 या दोन्हीचा गुणाकार किती 8. आता वरती किती होणार 20 आणि 6 26/8. आता तुम्ही भागाकार करू शकता कारण याला भाग जातोय. मग ज्यावेळेस भाग जातोय उत्तर आल्यानंतर त्यावेळेस तुम्ही काटाकाटी करू शकता. मग आता इथं काटाकाटी काय नाही करावं लागेल 2 ने केल्या तरी चालेल. आता इथं 2×2 = 4 2×4 = 8 इथं 4 2×1 = 2 उरले किती नाही उरलं ना काहीच 6 मग 2×3 = 6 मग 13/4 तर उत्तर येतं 13/4 पहिल्याच्यात. ओके. आता वजाबाकीमध्ये पण तिरकस गुणाकार करायचा मग वजाबाकी करायची. छेद भिन्न असल्यावर तिरकस गुणाकार होतो. आता या ठिकाणी 5×4 = 20 वजा 3×2 = 6 आणि खाली 4×2 = 8. मग 20तून 6 गेले किती राहिले बाबा 14 राहिले. डायरेक्टली तर चालेल तुम्ही इथं कळलं पाहिजे. 20तून 6 घातले आपण खाली किती राहिलेत 8. आता भागाकार जातोय परत 2 ने भाग घालू शकता. 2×4 = 8 2×7 = 14 म्हणजे 7/4. त्यानंतर इकडे जर गेलो आपण गुणाकारामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची. गुणाकाराचं चिन्ह मध्ये आलं तर काटाकाटी होती का पहिले पाहायची होती की इथं 5 आणि 4 ला 3 आणि 2 ला किंवा याच्यात नाही होत नाही. त्यावेळेस मग डायरेक्ट अंशाचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार गुणाकार असल्यावर अंशाचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार मग यांचा यांच्यासोबत होणार यांचा यांच्यासोबत होणार. कळलंय. तिरकस नाही करायचं इथं. तिरकस वरती असते. बेरीज आणि वजाबाकीमध्ये तिरकस असते.
हे डोक्यात ठेवा. गुणाकारामध्ये गुणाकार डायरेक्ट तिरकस करायचा नाही, काटाकाटी होत असेल तरच करायची काटाकाटी. आता या ठिकाणी 5 त्रिक 15 आणि छेद 4 दोन्ही 8, म्हणजे इथं 15/8. बरोबर आहे का? आता भागाकार जातोय का? नाही जात. मग काटाकाटी होत नाही, तेवढीच संख्या राहिली. आता भागाकाराचं चिन्ह असल्यावर पण काय करायचं, याला आधी गुणाकारात रूपांतर करायचं. गुणाकारात रूपांतर करायचं म्हणजे काय करायचं, ही पुढची संख्या उलटी करायची, म्हणजे 5/2च ठेवायचंय. गुणाकारात आपण खालची संख्या वर टाकली 4 आणि वरची संख्या खाली टाकली 3. आता काटाकाटी होती का बघा, बे 1 बे, बे दोन्ही 4, म्हणजे यांनी काटाकाटी होती. पण 3 ने 5ला भाग जात नाही, त्यावेळेस काटाकाटी करायची नाही. मग यांचा गुणाकार होईल 5 आणि 2 राहिलं आणि खाली 1 आणि 3 राहिलं. मग किती होते, 5 दोन्ही 10 आणि 3 1 3. झालं तुमचं काम, 10/3. आता याला भाग जात नाही. कळालंय? दशांश अपूर्णांकाचा गुणाकार बेरीज वजाबाकी गुणाकार व भागाकार एकत्र करू आपण. तर दशांश याच्यासाठी पहिला आपण घेऊ उदाहरण 3.5 अधिक 2.4. ठीक आहे, बेरीजेमध्ये. त्याच्यानंतर उदाहरण 2 3.5 वजा 2.4, वजाबाकीचं चिन्ह. तिसरं गुणाकार करू आपण 3.5 गुणिले 2.4 आणि भागाकार करायचा आपल्याला 3.5 भागिले 2.4. चला करा. ज्यावेळेस आपण बेरीज करतोय मधलं चिन्ह पाहायचंय, मधलं चिन्ह पहा, खूप महत्वाचं आहे ते. आता बेरीज करायची म्हणजे तुम्हाला माहिती आहे दशांश स्थळाला दशांश स्थळ खाली आलं पाहिजे बेरजेमध्ये. म्हणजे याला आपण उभ्या मांडणी जर मांडलं तर 3.5 आहे ना, 2.4 पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे. 5 आणि 4 किती, 9, पॉईंटला पॉईंट दिला. 3 आणि 2 किती, 6, सॉरी 5, 6 चुकून 5.9, म्हणजे डायरेक्टली या तुम्ही 5.9. पुढे बघा, आता इथं वजाबाकीचं चिन्ह आहे, तेच करायचंय. 3.5 वजा 2.4, 5 4 गेले 1, पॉईंटला पॉईंट, 3 2 गेला 1, उत्तर किती, 1.1. संपला विषय. गुणाकारामध्ये पॉईंटचा विचार न करता गुणाकार करायचा असतो, म्हणजे 3.5 गुणिले 2.4, पॉईंट आहे असं गृहीत धरायचं नाही, डायरेक्ट गुणाकार करायचा. मग आपण डायरेक्ट संख्या लिहू 35 गुणिले 24. आता इथं 24चा पाडा येत नसेल तर आपण 4च्या पाड्याने सुरू करू शकतो. 4 पंचे 20, हातचे आले 2, 4 त्रिक 12, 12 आणि 2 14, 14 लिहू शकतो. इथं क्रॉसचं चिन्ह दिलं, 2 ने 5 ला गुणलं, 2 पंचे 10, हातचे किती आले, सॉरी 10, 2 पंचे 10, 0 घेतला, हातच्या आला 1, आणि परत 2 त्रिक 6, 6 आणि 1 7. ओके झालं. आता इथं किती, 0, 4 0 4 प्लस करतोय आपण, आणि 7 1 7 आणि 1 8, 840. बरोबर आलंय, 840 आलं तुमचं उत्तर. आता ही संख्या इथं दिसणार हे होईल म्हणून आपण खाली घेऊया थोडस. 4 किती होतं, 3.5 भागिले 2.4. आता ज्यावेळेस असा भागाकार असतोय त्यावेळेस आपल्याला काय करायचं, याला भागाकार डायरेक्ट करू शकतो का नाही करू शकत. मग आता या ठिकाणी याला तुम्ही एका खाली एक लिहिलं तरी चालेल. 3.5 छेद 2.4 असं लिहिलं का नाही, असं लिहिलं का एकच होतं. आता या ठिकाणी दशांश स्थळ जर समान असेल तर तुम्हाला माहिती ते नाही लिहिलं तरी चालतं, किंवा एक एक घर पुढे सरकलं तरी चालतंय. खाली एक घर सरकलं, वर एक घर सरकलं, मग संख्या किती झाली इथं, 35/24. आता या दोन्हीला संख्येला भाग जातोय का, नाही जात, मग हाय अशीच संख्या राहणार. बरोबर झालं. 35/24, 840, 1.1, 5.9. किती घरं सरकलो इथं गुणाकारात, 2 घरं, एक याचं एक याचं, टोटल किती 2, 1 2, उजवीकडून घर सोडले आपण. ठीक आहे.
आजच्यासाठी थांबू आपण आणि उद्या नवीन प्रकरणासोबत सुरुवात करू.